यानंतर बातमी शेती संदर्भातली। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चिंतेची बाब आता समोर येतेय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ऊसाचा उतारा कमी आलेला आहे। ऊसाची वाढ खुंटल्यामुळे वेळेआधी तुरे फुटलेत, परिणामी ऊसाच्या उतार्यावरती त्याचा परिणाम झालाय। त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25% उत्पन्न घटणार असं सांगण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। विजय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर साखरेचं उत्पादन होण्याच्या दृष्टीने एक अतिशय चिंताजनक अशी ही बाब आहे। विजय, अगदी बरोबर आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा खरं तर खूप चिंतेचा गोष्ट आहे, चिंतेची बाब आहे। कारण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जो उतार आहे साखरेचा त्यामध्ये कुठेतरी घट झालेली आहे। जवळपास 1 ते 1.5% या ठिकाणी घट होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि याचा सगळा परिणाम हा कशामुळे झाला तर जो ऊस आहे हा ऊस लवकर वाढला, मात्र ऊसाची तोड आहे ती झाली नाही आणि त्याचे जे पाण्याचं प्रमाण आहे ते जमिनीमधलं वाढल्यामुळं ऊस जरी त्याच्या प्रमाणात वाढला असला तर त्याला लवकर तुरे आहेत ते आले आणि तुरे लवकर आल्यानंतर त्या ऊसाचं मधलं जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी होत जातं आणि ते फक्त चिपाड म्हणून या ठिकाणी उभं राहतं पीक म्हणजे। आणि ज्यावेळी हा ऊस सगळ्या कारखान्यामध्ये जातो त्यावेळी त्या ठिकाणाहून साखर जी निर्मिती होती ते कमी होत असतं आणि याचा फटका आहे तो शेतकऱ्यांना बसत असतो। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी देखील जे साखरेचं जे उत्पादन आहे ते जवळपास 25% घट होणार आहे अशा पद्धतीचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। गेल्या वर्षी जर बघितलं तर आपण साखरेचं उत्पादन हे 110 लाख टन झालं होतं गेल्या हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये साधारण हे 64 लाख टनापर्यंत होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय। म्हणजे उतारा आहे तो जवळपास 1 ते 1.5% कमी झालेला आहे। गेल्या वेळीपेक्षा यावेळी जे ऊस आहे ऊसाचं प्रमाण देखील कमी आहे आणि याचा सगळ्यात फटका आहे तो महत्वाचा साखरेच्या दरावरती बसणार आहे। शेतकऱ्याला तर पैसे कमी मिळणार आहेतच, मात्र साखरेचे दर देखील यामुळे वाढणार आहेत पूर्वी। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने आता ऊसाचा उतारा कमी येतो आणि त्याचबरोबर साखरेचं उत्पादन सुद्धा घटण्याची त्यामुळे शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।